हॅलो गाईज, आजच्या लेक्चरमध्ये आपण अनबॅलन्स ट्रान्सपोर्टेशन प्रॉब्लेम सॉल्व करणार आहोत वॅम मेथडने, वॉगेल्स ॲप्रॉक्सिमेशन मेथडने. ट्रान्सपोर्टेशन प्रॉब्लेम घेतलेला आहे अँड ऑब्टेन द इनिशियल बेसिक फिजिबल सोल्युशन बाय वॅम. प्रॉब्लेम बघा, इथे प्रॉब्लेममध्ये बघा 4 कॉलम्स आहेत अँड 4 रोज आहेत अँड सप्लाय अँड डिमांड घेतलेले. सप्लाय बघा इथे, आता अगोदर आपण ट्रान्सपोर्टेशन प्रॉब्लेम सॉल्व करताना टोटल डिमांड इक्वल टू टोटल सप्लाय बघतो. सप्लायची ॲडिशन करायची तुम्हाला 15 + 17 + 13 + 15. ॲडिशन याची येते सप्लायची 200 आणि डिमांडची बघा 25, 35, 105 अँड 20. डिमांडची ॲडिशन येते 185. इथे बघा सप्लाय अँड डिमांड सेम नाही आहेत, अनइक्वल आहे. तर गिव्हन ट्रान्सपोर्टेशन प्रॉब्लेम हा अनबॅलन्स टाईपचा ट्रान्सपोर्टेशन प्रॉब्लेम. तो आपल्याला अगोदर बॅलन्स करावं लागेल, मग स्टेप बाय स्टेप आपल्याला सॉल्व करावं लागेल. बघा इथे टोटल सप्लाय आपण ॲडिशन केली, टोटल सप्लायची ॲडिशन 200 आणि टोटल डिमांडची ॲडिशन केली, टोटल डिमांड आला 185. डिफरन्स बघा, सप्लाय मायनस डिमांड, सप्लाय मायनस डिमांड इक्वल टू 200 मायनस 185 इक्वल टू 15. 15 आपल्याला डिमांड कमी पडतोय. सप्लायची ॲडिशन 200 आहे आणि डिमांडची 185. आता इथे डिमांडला 15 ॲड केले तर ॲडिशन काय होणार आहे, 200 होणार आहे. मग आपल्याला डिमांड किती ॲड करायचं आहे, तर 15 ॲड करायचं आहे. आता 15 ॲड करायचं आहे. बघा स्ट्रक्चर कसं घेतलं आहे याचं. ABCD कॉलम 4 घेतला आहे. आपल्याला डिमांड कमी पडतोय. किती कमी पडतोय, 15 ने. आपण इथे 15 ॲड केली. आता बघा ॲडिशन याची 200 आली आणि सप्लायची 200 ॲडिशन आली. आता इथे व्हॅल्यूज इथे तुम्हाला कॉलमला 0 घ्यायचे आहे. 0 0 0 आणि इथे तुम्हाला डमी म्हणून इथे इंडिकेट करायचे. डमी विथ व्हॅल्यू 0 अँड डिमांड 15 आपण ॲड केला. बघा टोटल डिमांड अँड टोटल सप्लाय 200 इथे घेतला, म्हणजे हा प्रॉब्लेम आपण बॅलन्स केला. बॅलन्स ट्रान्सपोर्टेशन प्रॉब्लेम झाला की स्टेप आपण सेम करणार आहोत, मागच्या प्रॉब्लेममध्ये घेतली तशी. बघा त्याचं स्ट्रक्चर कसं असणार आहे. त्याच्यासाठी आपल्याला रो डिफरन्स अँड कॉलम डिफरन्स घेणार आहोत. याच्यामध्ये आपण कॉलम डमी ॲड केला आहे, सप्लाय घेतलेला आहे, डिमांड घेतलेला आहे. रो डिफरन्स वॅम मेथडने आपण जेव्हा सॉल्व करतो आपल्याला हायेस्ट पेनल्टी घ्यावी लागते. त्याच्यासाठी आपण पेनल्टी काढण्यासाठी रो डिफरन्स घेणार आहोत. रो डिफरन्स कसं घेणार हे बघा. कन्सिडर आपण करू फर्स्ट रो, एक्स रो. एक्स रोमध्ये किती व्हॅल्यू आहे, 5 व्हॅल्यू आहेत. हा सप्लाय इकडचा 4 6 8 13 0. स्मॉलेस्ट व्हॅल्यू काय इथे 0 आणि सेकंड स्मॉलेस्ट व्हॅल्यू काय आली इथे 4. दोघांचा डिफरन्स काय येतो इथे 4. इथे आपण 4 लिहिला. सेकंड कॉलममध्ये बघा स्मॉलेस्ट व्हॅल्यू 0 अँड सेकंड स्मॉलेस्ट व्हॅल्यू आहे इथे 8. दोघांचा डिफरन्स येणार आहे डिफरन्स 8. नेक्स्ट झेड कॉलम बघा, इथे 0 आहे स्मॉलेस्ट व्हॅल्यू, सेकंड स्मॉलेस्ट व्हॅल्यू 4 आहे. दोघांचा डिफरन्स घेतला इथे 4 आला. डब्ल्यू रो मध्ये बघा इथे स्मॉलेस्ट व्हॅल्यू 0, सेकंड स्मॉलेस्ट इथे आहे 8. दोघांचा डिफरन्स आला 8. आता हा आपण रो डिफरन्स घेतला. इथे आपण फर्स्ट इथे इंडिकेट केलेला आहे. आता कॉलम डिफरन्स बघा. कॉलम डिफरन्समध्ये फर्स्ट कॉलम ए मध्ये किती व्हॅल्यू आहेत इथे 4 व्हॅल्यू आहेत. 4 13 14 9. स्मॉलेस्ट व्हॅल्यू काय इथे 4 आणि सेकंड स्मॉलेस्ट व्हॅल्यू काय इथे 9 आहे. दोघांचा डिफरन्स घ्यायचा आहे. दोघांचा डिफरन्स आला 5.
9 मायनस 4. इथे आपण रो कॉलम डिफरन्ससाठी आपण इथे स्ट्रक्चर काढलेलं आहे. फर्स्ट बघा इथे फर्स्ट आपण इथे राईट केलेलं आहे. फर्स्ट रोमध्ये फर्स्ट कॉलम डिफरन्स आलेला आहे इथे 5. सेकंड कॉलम बघा, सेकंड कॉलममध्ये स्मॉलेस्ट एलिमेंट 4 अँड सेकंड स्मॉलेस्ट एलिमेंट 6. दोघांचा डिफरन्स आला इथे 2 इथे राईट केलं. थर्ड कॉलम बघा, स्मॉलेस्ट एलिमेंट 8, सेकंड स्मॉलेस्ट एलिमेंट 10. दोघांचा डिफरन्स 2. डी कॉलममध्ये स्मॉलेस्ट एलिमेंट 8 अँड सेकंड स्मॉलेस्ट एलिमेंट इथे 8च आहे. दोघांचा डिफरन्स 8 मायनस 8 0. आणि इथे डमीमध्ये व्हॅल्यू 0च आहे, डिफरन्स इथे 0च येणार आहे. आता नेक्स्ट स्टेप काय असणार आहे, आपण रो डिफरन्स अँड कॉलम डिफरन्समध्ये हायेस्ट पेनल्टी, हायेस्ट जो डिफरन्स आलेला आहे तो आपण इथं घेणार आहे. इथे बघा 5 2 2 0 0. रो डिफरन्समध्ये 4 8 4 8. याच्यापैकी हायेस्ट पेनल्टी कोणती आहे, तुम्ही हायेस्ट पेनल्टी 8, हे बघा इथे 8 किंवा ही 8 दोघांपैकी एक तुम्ही सिलेक्ट करू शकता. हा 8 घेतला तुम्ही तर या रोमध्ये 8च्या रिलेटेड रोमध्ये किती व्हॅल्यू आहेत, 10 11 13 11 10 8 0. याच्यामध्ये तुम्हाला लो ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट शोधायची आहे. लो ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट काय इथे 0. इथं आपण पेनल्टी, हायेस्ट पेनल्टी 8 घेऊ. इथे 8ला आपण इथे ॲरो केलं. 8मध्ये इथे 5 एलिमेंट्स आहे. 5 एलिमेंट्समध्ये स्मॉलेस्ट ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट काय इथे 0 आहे. 0 से रिलेटेड बघा डिमांड अँड सप्लाय. बघा इथे डिमांड आहे 17 अँड सप्लाय आहे इथे 50. याच्यामध्ये आपण चेक करतो की मिनिमम काय आहे, डिमांड आहे की सप्लाय आहे. इथे 15 मिनिमम आहे, आपण या 0ला इथे 15 असा अलोकेट केला. इथे 15 मायनस 15 इथे 0. आता इथे 17 मायनस 15 करायचं. आता 17 मायनस 15 इथे आपण लिहिले 55. आता इथे 0 आलेला आहे. आपण 0 आल्यावर हा डमी आपण इथे कट करणार. इथे पेनल्टी 0 आलेला आहे तर आपण हा पूर्ण कॉलम इथे ब्लॉक करणार. नेक्स्ट बघा, नेक्स्ट प्रोसिजरमध्ये परत आपल्याला रो डिफरन्स अँड कॉलम डिफरन्स घ्यायचा आहे. आता फर्स्ट रो 4 6 8 30. किती एलिमेंट व्हॅल्यू आहे तिथे 4. याच्यामध्ये स्मॉलेस्ट व्हॅल्यू 4, सेकंड स्मॉलेस्ट व्हॅल्यू 6. दोघांचा डिफरन्स काय आला इथे 2. याच्यामध्ये बघा स्मॉलेस्ट एलिमेंट 8 अँड सेकंड स्मॉलेस्ट एलिमेंट 10. दोघांचा डिफरन्स आला इथे 2. थर्ड रोमध्ये बघा स्मॉलेस्ट एलिमेंट 4 अँड सेकंड स्मॉलेस्ट एलिमेंट 10. दोघांचा डिफरन्स 6. फोर्थ रोमध्ये स्मॉलेस्ट एलिमेंट 8, सेकंड स्मॉलेस्ट एलिमेंट 9. दोघांचा डिफरन्स इथे 1. हे रो डिफरन्स काढले. कॉलम डिफरन्समध्ये बघा, कॉलममध्ये व्हॅल्यू बघा स्मॉलेस्ट एलिमेंट 4, सेकंड स्मॉलेस्ट एलिमेंट 9. दोघांचा डिफरन्स 5. इथे सेकंड कॉलम बघा, बी कॉलममध्ये स्मॉलेस्ट 4, सेकंड स्मॉलेस्ट एलिमेंट 6. 6 मायनस 4 2. थर्ड रो स्मॉलेस्ट एलिमेंट 8, सेकंड स्मॉलेस्ट एलिमेंट 10. दोघांचा डिफरन्स इथे 2 आला. इथे स्मॉलेस्ट एलिमेंट फोर्थमध्ये 8 8. दोघांचा डिफरन्स 0. आता डमीचा बघा आपण हा कॉलम कट केला होता, ब्लॉक केला होता, त्याचा रो डिफरन्स नाही येणार. तिथं आपण हा पूर्ण रो डिफरन्स ही ब्लॉक करणार. आता बघा रिमेनिंग पेनल्टी काय 5 2 2 0 आणि इकडे सेकंड
कॉलममध्ये बघा 2 2 6 1. हायेस्ट पेनल्टी काय इथे 6 आपण इथे घेणार आहोत. आता 6 मध्ये बघा 6 कोणत्या रो मध्ये झेड मध्ये किती व्हॅल्यू आहेत 1 2 3 4 14 4 10 30. याच्यामध्ये तुम्हाला सिलेक्ट करायची स्मॉलेस्ट ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट. स्मॉलेस्ट ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट कोणती आहे 4 मध्ये चेक करा डिमांड अँड सप्लाय. डिमांड किती आहे 35 अँड सप्लाय आहे 30. दोघांमध्ये मिनिमम काय आहे 30 आपण इथे अलोकेट केला 30. इथं 30 मायनस 30 इथे 0 आणि इथे 35 मायनस 30 इथे रिमेनिंग उरणार आहेत 5. आता इथे 0 झालं तर हा कॉलम हा रो आपण ब्लॉक करणार. झेड कॉलमला बघा झेड रोला व्हॅल्यू इथे आली 0. सप्लाय काय झाला 0 झाला तो आपण कट करणार कॉलम. आता रो डिफरन्स अँड कॉलम डिफरन्स घेताना रो अँड कॉलम जो आपण ब्लॉक केलाय कट केलाय तो कन्सिडर नाही करायचा आहे. आता परत प्रोसिजर करायची आपल्याला रो डिफरन्स अँड कॉलम डिफरन्स. इथे किती एलिमेंट्स राहिले आता 4 6 8 13. या चारींमध्ये स्मॉलेस्ट एलिमेंट 4 सेकंड स्मॉलेस्ट एलिमेंट 6. दोघांचा डिफरन्स इथे 2. इथे बघा सेकंड रो मध्ये वाय मध्ये स्मॉलेस्ट एलिमेंट 8 सेकंड स्मॉलेस्ट एलिमेंट 10. दोघांचा डिफरन्स इथे 2. थर्ड कॉलम ब्लॉक झाला कट झाला. इथे आपण त्याचं रो डिफरन्स नाही घेणार आहे. डब्ल्यू मध्ये बघा 4th नंबरच्या रो मध्ये स्मॉलेस्ट एलिमेंट 8 सेकंड स्मॉलेस्ट 9. दोघांचा डिफरन्स आला इथे 1. हे आपण थर्ड रो साठी आपण रो डिफरन्स काढला. आता कॉलम डिफरन्स काढायचा आहे थर्ड रो साठी. कॉलम मध्ये व्हॅल्यू आहे 4 13 9. स्मॉलेस्ट एलिमेंट 4 सेकंड स्मॉलेस्ट एलिमेंट 9. दोघांचा डिफरन्स आला 5. इथे स्मॉलेस्ट एलिमेंट बघा 6 आहे आणि सेकंड स्मॉलेस्ट एलिमेंट 11. दोघांचा डिफरन्स आला 5. सी कॉलम मध्ये बघा स्मॉलेस्ट एलिमेंट 8 सेकंड स्मॉलेस्ट 10. दोघांचा डिफरन्स इथे 2. डी कॉलम मध्ये स्मॉलेस्ट व्हॅल्यू 8 सेकंड स्मॉलेस्ट also 8. दोघांचा डिफरन्स 0. आता आपल्याला हायेस्ट पेनल्टी सिलेक्ट करायची. डिफरन्स बघा 5 5 2 0 आणि इकडे रो डिफरन्स मध्ये 2 2 अँड 1. हायेस्ट काय इथे 5 आहे. 5 तुम्ही इथे 2 आलेले आहेत 5 कॉलम ए साठी आणि कॉलम बी साठी. तुम्ही ए किंवा बी दोघांपैकी कोणताही सिलेक्ट करू शकता पेनल्टीसाठी. आपण हा फर्स्ट ए साठी सिलेक्ट केला. पेनल्टी 5 सिलेक्ट केली आपण. 5 मध्ये बघा ए कॉलम मध्ये किती एलिमेंट्स आहे 4 13 अँड 9. 3 व्हॅल्यू आहेत. तिघांमध्ये आपण सिलेक्ट करतो स्मॉलेस्ट ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट. आता इथे 4 13 9 मध्ये स्मॉलेस्ट आहे 4 ट्रान्सपोर्टेशन कॉस्टशी रिलेटेड आपण डिमांड अँड सप्लाय चेक करणार आहोत. डिमांड किती इथे डिमांड बघा 25 सप्लाय किती इथे 50. मिनिमम आहे डिमांड अँड सप्लाय तो आपण इथे 4 ला अलोकेट करणार. 4 मिनिमम ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट आणि त्याला चेक करणार आपण डिमांड अँड सप्लाय. मिनिमम काय दोघांमध्ये 25 इथे आपण अलोकेट केला 25. इथे 25 मायनस 25 इथे 0 येणार आहे आणि इथे 15 मायनस 25 रिमेनिंग किती असणार आहे 25. आता हा 0 झाला. हा पूर्ण रो आपण कट करणार ब्लॉक करणार. परत आपल्याला प्रोसिजर करायची रो डिफरन्स अँड
कॉलम डिफरन्सची. आता रिमेनिंग एलिमेंट्स बघा. फर्स्ट रोमध्ये 6, 8 अँड 13. स्मॉलेस्ट एलिमेंट 6, सेकंड स्मॉलेस्ट एलिमेंट 8. दोघांचा डिफरन्स इथे घेतला 2. सेकंड कॉलममध्ये बघा स्मॉलेस्ट आहे 8, सेकंड स्मॉलेस्ट 10. दोघांचा डिफरन्स इथे 2. आता इथे थर्ड तर हा कॉलम ब्लॉक केला, आपण कट केला. फोर्थ रोमध्ये 11, 13, 8. स्मॉलेस्ट एलिमेंट आहे इथे 8, सेकंड स्मॉलेस्ट आहे 11. दोघांचा डिफरन्स आला इथे 3. हा तुम्ही फोर्थ रो घेतला आहे रो डिफरन्सचा कॉलम. आता इथे कॉलम डिफरन्ससाठी फर्स्ट कॉलम ब्लॉक केला आपण, याचा रो डिफरन्स नाही येणार, कॉलम डिफरन्स नाही येणार कारण की कॉलम हा कट झाला आहे. सेकंड बी साठी बघा, बी मध्ये किती व्हॅल्यू आहेत 6, 11, 11. यांचा कॉलम डिफरन्स काय येईल, स्मॉलेस्ट एलिमेंट 6, सेकंड स्मॉलेस्ट एलिमेंट 11. डिफरन्स आला इथे 11 मायनस 6, 5. सी कॉलम मध्ये बघा, थर्ड कॉलम मध्ये स्मॉलेस्ट एलिमेंट इथे आहे 8, सेकंड स्मॉलेस्ट एलिमेंट 10. दोघांचा डिफरन्स इथे 2. डी कॉलम मध्ये बघा स्मॉलेस्ट 8, सेकंड स्मॉलेस्ट 8. दोघांचा डिफरन्स इथे 0. आता आपण रो डिफरन्स आणि कॉलम डिफरन्स मधले व्हॅल्यू बघा. 5, 2, 0 आणि इकडे रो डिफरन्स मध्ये 2, 2, 3. हायेस्ट पेनल्टी कोणती इथे, हायेस्ट लार्जेस्ट व्हॅल्यू 5. 5 आपण इथे सिलेक्ट करणार. 5 मध्ये बघा 5 बी कॉलम मध्ये येतो. बी कॉलम मध्ये किती व्हॅल्यू आहेत 6, 11, 11. आता याच्यामध्ये आपण स्मॉलेस्ट ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट सिलेक्ट करतो. स्मॉलेस्ट कोणती 6. 6 च्या रिलेटेड डिमांड अँड सप्लाय चेक करणार. सप्लाय किती इथे 25 अँड डिमांड किती आहे 5. मिनिमम काय इथे 5 आपण इथे अलोकेट केला. इथे 5 अलोकेट केला. इथे 5 मायनस 5 इथे 0 आणि इथे 25 मायनस 5 इथे येणार आहे 20. आता हा 0 झाला हा बी कॉलम. बी कॉलम आता इथे ब्लॉक करणार आपण, तो कट करणार. आता बघा परत आपल्याला स्टेप घ्यायची आहे रो डिफरन्स अँड कॉलम डिफरन्स. कॉलम रो डिफरन्स मध्ये आता 2 व्हॅल्यू राहिले आहेत 8 अँड 13. स्मॉलेस्ट 8, सेकंड स्मॉलेस्ट व्हॅल्यू 13. दोघांचा डिफरन्स आला इथे 5. सेकंड रो बघा स्मॉलेस्ट एलिमेंट 8, सेकंड स्मॉलेस्ट एलिमेंट 10. दोघांचा डिफरन्स इथे 2 घेतला. झेड कॉलम तर इथे कट केला आपण. डब्ल्यू मध्ये बघा फोर्थ नंबरच्या रो मध्ये 13 आणि 8. दोघांचा डिफरन्स काय येणार आहे इथे 5 येणार आहे. हा रो डिफरन्स झाला. कॉलम डिफरन्स बघा, कॉलम मध्ये फर्स्ट कॉलम कट केला आपण, सेकंड कॉलम ही कट झाला, त्याचा रो डिफरन्स नाही येणार. आता पुढे थर्ड कॉलम मध्ये बघा सी कॉलम मध्ये 8 आणि 13 आहे. दोघांचा डिफरन्स काय येईल इथे 5 येईल. आणि इथे बघा 30 आणि इथे काय 8, 10 अँड 13. स्मॉलेस्ट एलिमेंट 8 आणि सेकंड स्मॉलेस्ट एलिमेंट 10. दोघांचा डिफरन्स आला इथे 2 इथे आपण इथे 2 राईट केला. डी कॉलम मध्ये बघा रो स्मॉलेस्ट एलिमेंट 8, सेकंड स्मॉलेस्ट 8. दोघांचा डिफरन्स आला इथे 0. कॉलम डिफरन्स मध्ये आता 2च व्हॅल्यू आहे 2, 0. रो डिफरन्स मध्ये बघा 5, 2 अँड 5. हायेस्ट पेनल्टी आहे इथे 5 आणि इथे 5. दोघांपैकी एक तुम्ही सिलेक्ट करू शकता. फर्स्ट आपण ही सिलेक्ट केली 5. कोणत्या कॉलम रो मध्ये एक्स मध्ये.
व्हॅल्यू किती आहे तिथे 8 आणि 13. या दोघांमध्ये आपण स्मॉलेस्ट व्हॅल्यू सिलेक्ट करणार. स्मॉलेस्ट ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट आहे 8. 8च्या रिलेटेड डिमांड अँड सप्लाय तुम्हाला चेक करायचं आहे. डिमांड किती इथे 105 अँड सप्लाय किती इथे 20. आपण इथे मिनिमम 20 आपण इथे अलोकेट केलं. इथे 20, इथे 20 मायनस 20, इथे 0 आणि इथे 105 मायनस 20 इथे येणार आहेत 85. आता हा 0 घेतला, इथे 0 आलेला आहे फर्स्ट रो मध्ये. आपण हा फर्स्ट रो कट करू. इथे व्हॅल्यू रो डिफरन्स याचा काही येणार नाही. आता फर्स्ट ब्लॉक झाला. रो डिफरन्स आता बघा परत घेणार आहोत आपण. वाय रोसाठी 2 व्हॅल्यू आहे. स्मॉलेस्ट 8, सेकंड स्मॉलेस्ट 10. दोघांचा डिफरन्स आला इथे 2. थर्ड झेड कॉलम ही इथे कट झाला आहे. लास्टचा रो आहे डब्ल्यू. 13 आणि 8 दोघांचा डिफरन्स आला इथे 5. रो डिफरन्समध्ये 2च व्हॅल्यू आहेत इथे आहेत 2 आणि 5. कॉलम डिफरन्स बघा. कॉलम डिफरन्समध्येही आता 2च व्हॅल्यू इथे. फर्स्ट ए ब्लॉक केला, बी ही ब्लॉक झाला, सी मध्ये 10 आणि 13 आहे. दोघांचा डिफरन्स काय आला इथे 3. दोघांचा रो डिफरन्स 3. डी कॉलममध्ये स्मॉलेस्ट 8, सेकंड स्मॉलेस्ट 8. दोघांचा डिफरन्स आला 0. आता बघा पेनाल्टी सिलेक्ट करायची. हायेस्ट पेनाल्टी इथे 3 0 3 0 आणि इथे पेनाल्टी आहे 2 5. लार्जेस्ट कोणती व्हॅल्यू इथे पेनाल्टी इथे 5 आपण इथे सिलेक्ट केला. 5 बघा कोणत्या रो मध्ये येतोय डब्ल्यू मध्ये. डब्ल्यू मध्ये 2च व्हॅल्यू आहेत 13 आणि 8. दोघांमध्ये स्मॉलेस्ट ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट 8 असणार आहे. 8शी रिलेटेड आपण डिमांड अँड सप्लाय चेक करणार. डिमांड किती इथे 20 आणि सप्लाय किती आहे 50. मिनिमम काय इथे 20 आपण इथे अलोकेट केला 20. इथे 20 मायनस 20 0 आणि इथे 50 मायनस 20 रिमेनिंग इज 30. आता हा 0 झाला आहे. इथे डी आपण पूर्ण कट करणार इथे. हे बघा पुन्हा आपल्याला कॉलम डिफरन्स अँड रो डिफरन्स घ्यायचा आहे. इथे काय 10 आहे. फर्स्ट रो ब्लॉक केला, सेकंडमध्ये 10 आहे. इथे डब्ल्यूमध्ये 13 आहे आणि यांचा रो डिफरन्स किती आला. कॉलम डिफरन्स इथे 3 आला. इथे कॉलम डिफरन्स काय आला इथे 3 आला आणि इथे रो डिफरन्स काय आला 13 आणि इथे रो डिफरन्स एकच व्हॅल्यू. इथे डिफरन्स तर 30 व्हॅल्यू येणार आहे 10. हायेस्ट पेनल्टी काय आहे 10 13 आणि इथे 3 13. 13 मध्ये एकच व्हॅल्यू उरली इथे 13. 13ला डिमांड अँड आपण सप्लाय चेक करणार. डिमांड अँड सप्लाय चेक करा. बघा इथे 30 आहे आणि इथे 85. मिनिमम काय इथे 30. आपण इथे 30 अलोकेट करून दिला. 30 मायनस 30 0 अँड 85 मायनस 30. 85 मायनस 30 काय येणार आहे 55. इथे रिमेनिंग 55. आता बघा लास्टचा एकच एलिमेंट आहे 10. आपण डायरेक्टली तिथे डिमांड अँड सप्लाय अलोकेट करणार आहे. डिमांड किती आहे इथे हे बघा. डिमांड आहे 55 आणि सप्लाय किती इथे 55. डिमांड अँड सप्लाय लास्टच्या एलिमेंटला इथे सेम आहे. आपण ते इथे 55 अलोकेट केलं. आता अलोकेशन बघा किती आलेले आहेत 1 2 3 4 5 6 7 8. 8 आलेले आहेत. आपण इथे राईट करणार
टोटल अलोकेशन किती आले इथे आपण काउंट केले 1 2 3 4 5 6 7 8 अलोकेशन आले. अँड नंबर ऑफ रोज अँड कॉलम किती आहेत? रोज प्लस कॉलम्स. याच्यामधून आपण -1 करणार आहोत. रोज आहेत इथे बघा, रोज 4 आहेत. इथे आपण 4 राईट केला. 4 प्लस कॉलम किती आहेत? 1 2 3 4 5. 5 मायनस 1. 4 प्लस 5 9. 9 मायनस 1 8. यानी टोटल अलोकेशन इक्वल टू रोज प्लस कॉलम -1. कंडिशन ही सॅटिस्फाईड झाली. आता आपण टोटल ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट काढू. टोटल ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट इक्वल टू इथे व्हॅल्यू अँड अलोकेशन यांचं मल्टिप्लिकेशन राहील. 4 × 25 इथं राईट केलं आपण. 4 × 25 प्लस सेकंड अलोकेशन आहे. सेकंड अलोकेशन 6 × 5 प्लस 8 × 20. 6 × 5 प्लस 8 × 20. 8 × 20 प्लस नेक्स्ट अलोकेशन काय आहे? 8 नंतर 8 × 20 10 × 55. 10 × 55 प्लस नेक्स्ट अलोकेशन 0 × 15. 0 × 15 प्लस नेक्स्ट अलोकेशन काय? 4 × 30. 13 × 30. 4 × 30 प्लस 13 × 30. हे बघा इथे 13 × 30 8 × 20 प्लस 8 × 20. टोटल मल्टिप्लिकेशन अँड ॲडिशन करा. काय ते बघा. 100 प्लस 6 × 5 30 प्लस 160 प्लस 55 × 10 550 प्लस 0 × 50 0 येणार आहे प्लस 4 × 30 120 प्लस 13 × 30 390 प्लस 8 × 20 160 इक्वल टू इथे 1465. ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट काय आली तुमची? टोटल ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट 1465.